गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमो नमः। हनुमान सर्वपदाधिनी सुरसूत धूमितापिल्या देवी, पुण्यवृष्टी केली आगवी, निज वैभवी कपिंद्रा। पांडुरंगा करू प्रथम नमन श्री करुण संतांच्या त्यांच्या करपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया समरण सकळ विजेचे होया विप्रोन कीर्ती बंधू श्री चरण श्री गुरुचे नमस्कार म्हणते. आता 12 महिने त्या गावामध्ये रामायणे आणि तुला रामायण असतो. महाराज जो फुकट गाव पुण्यवंत गाव म्हणायला हरकत नाही. आणि ह्याच गावामध्ये महाराज शेती आहे. आपल्याला या शेतीचा धोंड्याच्या महिन्यामध्ये एक रात्रभर शेती राहण्याचा लाभ मिळाला. महाराज गावाचा असो कार्य पण आपल्याला सुद्धा लाभ मिळाला. 1 घंटाभर या दिवशी या महिन्यात शेती राहिलं तरी पुण्य होतंय. एक उपवास केला तरी पुण्य होते. आणि तो पुण्य असणार लाभ कोण कोणला म्हणाले. आता कसे करवळू मला मारुती राहायला असणार सगळे म्हणू लागले मारुती होईल चिरंजीवी. पण मला आमचं कार्य तेवढं कार्य करावं लागते. भावाची भेट हा भगवंत मागाले आपण मागितली नवल नाही मागत मागत पण कसं मागाव ते पुढच्या वेळी. आता बोला औषधी आणि गणित सोमिका उठविला मारुती उदयाला बसती नयता. महाराज सत्वर जाऊनी कपिपती मारुतीला ताबडतोब जाते. आणि जाऊन तिने काय करते दिवस निघण्याच्या अगोदर औषधी आणली. आणि औषधी आणून असणार मारुतीला लक्ष्मणाला औषधी. आता कोणला भीती आहे मामा. आता आपल्याला बरं रावणाला भीती पडली. रावणाला महाराज हे ताबडतोब उठी जाऊ काय होईल माझं काही जमत नाही. माणसं चोरी करतात पण जराचा पता लागला की देव वाटते. रावणाला घर वाटाले. बोला ताबडतोब उठले की महाराज काय करी राम असणारे रावणाला मारतील. रावणाला मारलं म्हणजे विभीषणाला राजे देते. त्या राजाचीच महाराज प्रत्येकाला भीती आहे. आणि त्या भीतीमुळे असणार कोण रावण महाराज बाकीचे विचार करून आणि एवढं काम होणार आहे. आणि काय बोला महाराज देवाची बांधवडी सुटे. हनुमंत कसं आहे महाराज साधा 9 गडा असणार रावणानं महाराज आपल्या ताब्यात घेतले. आणि त्या 9 गडाची सुद्धा असणारी मारुतीला सुटका करी. आणि आपलं कार्य होईल म्हणून महाराज प्रत्येकाला आनंद होऊ लागला. बोला सरसावला. आणि सरसावल्यानंतर राम प्रभू रघुवीर आपण महाराज आपल्या जवळ महाराज जाऊ लागल्यावर काम सांगावं लागते मामा. मनुष्य राम बोलू लागले काय म्हणतात काम आपल्याकडे आले तरी महाराज रामाला लोटांगण घातलं. दर्शन घेतलं लोटांगण घातलं म्हणून लागले रामा मी एक विद्यामध्ये माझी आज्ञा सांगतो एवढा ऐक म्हणले.
ऐकत जाऊ महाराज देव वाचून ऐकायला ना कुणी कुणी कसं ऐकून काय ऐकत जाऊ काय घडलं बोला स्वामी सयवडी कोण चिंता दिव्य औषधी समर्था मग सारिका तुता सता क्षणार्धता मारून तिला म्हणतात महाराज स्वामीच एवढी काय चिंता देवा असणार महाराज माझ्या सरकार धूत असल्यावर तुम्हाला काय चिंता आहे म्हणून लागलं कोण म्हणू लागलं मारुती राय म्हणाला करणार आहे तो म्हणू लागला ना आताच्या काळात मामा प्रत्येकाला पहिल्या शियाला आणि महाराज एका गड्याचं काम नाही पहिले गडी काही तरी तसेच गडी कामं करतात की आता तुमचं पोरगच करणार झाले गड्याला तरी का आला म्हणून महाराज इतका फरक पहिल्याच नाट्यात आहे मारुती राय म्हणतात स्वामी तीळ मात्र सुद्धा असणार चिंता नाही आणि मी असणार महाराज कोणतं काही बोला ऐके नरवीर पंचानना जमीन काय करसी सना मना तुझे नामे तीन जना अंगवन जाना धैर्याची महाराज ऐके नरवीर पंचानना महाराज नरवीर ऐक पंचानना महाराज तुझ्यामुळं असणाऱ्या आमच्या धैर्य तुझ्यामुळं आमच्या शक्ती आहे मारुती रायाला मला बोलतात आणि काय म्हणतात तुझे निवाजदा तुझे निवाजे यश कीर्ती तुझे निनामे धृती विरक्ती तुझे निनामे अगाध शांती प्राणी पावती रघुराया मला तुझे आम्हा येच कीर्ती तुझ्यातच महाराज या त्रिलोकामध्ये आमचं नाव झालंय रामा हा तुझ्यामुळं सगळं होतंय कोण मारुती राय म्हणाले तीळ मात्र आपल्या अंगाला लागू देण्यात मामा काही काही माणसं म्हणतात महाराज पुस्तकातून जावं मात्र 65 लागू देऊ नये मारुती राय तसे तरी तर काही काही काय तर म्हणत नाही महाराज म्हणतो मारुती रायाला बरोबर केला म्हणून पुढे आम्ही सांगतोच मला चौथी आल्या पण सांगणारा चांगली आपलं काय तरी आणि काय बोला नामी नाही जन्म मरण नामी नाही निज पतन नामी सदा स्वयनंदन पूर्ण नामाची गणार रघुवीरा महाराज ज्यानं राम नाम घेतलं त्याला म्हण लागले महाराज नाही जन्म मरण नामी नाही जन्म मरण रामी नाही महाराज कोणती भीती नाही कशामुळं नाम स्मरण केलं त्याला भीती नाही मग आता आपल्याला एवढा हे कारभार लावलाय ते कशासाठी मामा ऐकाव म्हणूनच लावलाय महाराज कराव म्हणून लावलाय मग आपण काय नाही ऐकावं पण आणि जरा टाइम घाललाय दम दम येतील आता 8 वाजले काही हरकत नाही महाराज येतील तर चला अत्यंत जडा मुडा पाषाण नामे उदरेल संपूर्ण एके बापुडे मरण कोण श्री लक्ष्मण चिंतावया महाराज अत्यंत जड मूळ पाषाण माय बाप उधळतात आणि ह्या नामामध्ये कोणाला मरण येण्याची काय महाराज मायदानी कोण म्हणतात मारुती राय तीळ मात्र भेव नाही महाराज कशामुळं नामामुळं आणि काय बोला मुख्य औषधी सकाळ जनी नाम अमृत संजीवनी नामे निर्मुक्त भय बंधनी चूडामणी नरवीरा महाराज मुख्य अमृत राम संजीवनी राम स्मरण हे तो महाराज संजीवनी नावाचं अमृत आहे आणि मग तो जो अमृत आहे आता महाराज अखिला जर लक्ष्मण उठवायचा म्हणलं तर या नामाचं उठला का महाराज या देवाच्या पायाचं तीर्थ घ्यावं लागलं तेव्हा असणारं मारुती राम लक्ष्मण उठल्या गेला तसं महाराज हा राम प्रभूचं नाव आहे तो नाम अमृत संजीवनी याला कधी धक्का लागत नाही महाराज किती गरे योजना येत असतात की आले म्हणून लढू नका काय आले म्हणून लढू नका हा
एक महाराज असणारा तसा आहे. आणि काय बोला कास ब्रह्मचात्राचा बाळा, कास बापुडे काळा, मृत्यूचे मार्ग सकाळ, नाम केवळ रघुनाथा. महाराज तू पाचवा महाराज येग असणार, 4 येग तो आणि हा नाम आहे तो महाराज 5वं येग आहे. म्हणून मारुती राय म्हणला की इथं जन्म आणि काळाची माय झाली नाही, काळ येऊ शकत नाही. नाम स्मरण करा. आणि काय बोला ऐसे सोनिया स्वामी, माझा ज्ञान दिली तुम्ही, तरी दिव्य औषध आणून मी, ज्या दुर्गमती लोकी. तेवढ्यामध्ये महाराज आईचे आसोनिया स्वामी देवा, आणि तुम्ही मला असणार महाराज आज्ञा केली. आज्ञा केल्यामुळं मी असणार जाईल आणि ती औषधी आणि एवढं काम करीन. काम करायचं तुमच्या आज्ञेनं बोला. चिंता नका रघुनाथा, चिंता दुःखाने सर्वदा, चिंतेचे वानर दारी घेता, दुःखावता निवारण. महाराज भगवंताला न सांगायला पाहिजे, पण भगवंताला मारुती राया सांगला. मला चिंता आहे आणि चिंतेचे घाव हृदयी घ्यायची. मला देवा असणारी एवढी चिंता दुर्धर आहे आणि ती चिंता या शरीराला लागू नाही. मारुती राय रामप्रभूला बोलतात, चिंतेनं कोणाचं काय झालं ह्याच रामायणामध्ये महाराज 7 आल्यात आपल्याला काय मिळणार आहे. पण तुम्ही काही महाराज संसारी चिंता करू नका, कमी जास्त होत असते. आणि काय बोला चिंता संसाराला शरीरी, सुखाने दिल भरी, जाणता चिंतेची गहरी, सुरासुरी कापीजे. महाराज चिंता संतरल्या शरीरी. आता महाराज एकदा याला चिंता लागली, महाराज सुरासुर देव दानवाला सुद्धा सुख नाही, आपल्याला सुद्धा सुख नाही. महाराज ही चिंता आहे. चिंता घाली ती आणि आपल्याला तिथे आली. काय बोला सुखने दिला जगवान, सुखने दिलो बालकना, दारा पुत्राची जना, सुख दाना देती. महाराज हे सुख आहे. आता सुख नेदी राज भोट. महाराज राजे सुख देते की महाराज म्हणजे आमचे देत आहे. राजे सुख देत नाही. आता आमच्या मामानं महाराज इथं पुढे बसले. मामा कारखाना तुमच्या हातात आहे हो, आज सगळ्या कारखान्याचा महाराज डायरेक्ट तुम्ही, पण साखळी बेमारी झाल्यावर पोटे पण खाऊ. मला साखळी बेमारी झाल्यावर चिंता लागते, साखर खायला मिळणार. तशी महाराज एकदा ह्या संसारात चिंता लागली, मारुती राय म्हणतात मला तीळ मात्र सुख नाही. राजे सुद्धा आपलं आहे पण सुख देत नाही. एकाच पोरानं जर बोलले क्रोधे म्हणते काय बाबा काही सुखत नाही हो. चला सुखने दिला संपत्ती, सुखने दिली सकळ संपत्ती, सुखने दिले सकीर्ती, चिंताची प्यारे सदा. महाराज सुख निधी धन संपत्ती लागतं. मी नाही तरी माय बाप असणार सुख देत नाही. पत्नी असणारी सुंदर आहे पण महाराज एकदा याला चिंता लागली ती सुख नाही. मग आमचे मामा म्हणू लागले महाराज घरी झोप लागणार झाली चिंतेमुळं. आणि चला म्हणजे पोती कशी गेलं ताबडतोब झोप लागला. म्हणून मामा तिथून करून बसले. मामा कशामुळं झोप लागाली म्हणून आणि तिथं चिंता चवाली म्हणून मला झोप पाहिजे. त्यामुळं सुख आहे पण झोप नाही चिंतेमुळं. आणि काय बोला चिंतेनं नसतात लोक सुख, चिंता झाले गगनामुळे, परमानंदाचे मन समग्र, चिंतेने गाळीले चौफेर, महाराज परमात्माचे घर निरंतर वंश. मला चिंता आहे, चिंतेने असणार मला सुख
नाही दारी नाही. मामा आता आमचा दत्तांत आलाय बरोबर. आता आम्ही आता कोण्या गावाला जातो महाराज. आणि त्या गावाला जाता जाता वाटमध्ये आम्हाला फोन आला की आज काहीतरी झालं कडे. मला चिंता लागली. ह्या पोतीवर सुद्धा आमचं सुद्धा चिंत लागत नाही. म्हणून म्हणजे महाराज हा परमात्मा सुद्धा चिंता सुख देत नाही. परमात्मासाठी चुकत लागते. आणि काय बोला वाक्य प्रयोजकांना योजना आहे. होळीचा अर्थ थोडक्या म्हणजे सांगा, जास्त लांबट लावू नका. हा परमात्मा श्रीरामचंद्राचे त्याने केलाचे किंकरा. किंकराचा कासया विचार चिंता धुतो श्रीरामा. महाराज तू असणार परमात्मा आहे. या चिंतेनं असणार महाराज काय केला, किंकर केला. म्हणून महाराज श्रीरामा चिंता काही दुर्धर आहे. मारुतीराय बोला श्रीरामाला बोला. हे चिंतेचा समूळता करते तुझे नाम पाहो. एवढा तुझा नाम विवाहो महाभाहो श्रीरामा. रामाला म्हणू लागले महाराज ही जी चिंता आहे तुझं नाम संभ्रम केल्याच्या नंतर महाराज हा चिंता जाती. आणि तेव्हा तुझं एवढं नाव मोठं आहे. मग महाराज आम्ही काला चिंता करा. मारुतीराय बोलतात बोला. हे समूळा चिंता सांगोनी पायी स्वरूपी सावध होई. स्वामीपाचे भार माई प्रतिज्ञा पायी माझी. महाराज एक करेल देवा असणारा म्हणतात चिंता सोड आणि सावध होईल. महाराज लक्ष्मी मनाला तीळ मात्र भय नाही. देवा तुम्ही सावध व्हा. मला चिंता करू नका बोला. आताची गावाला सत्व रामाने औषधी संभारा. शेणे उजविना स्वामीचा प्रतिज्ञाचा चारय माझी. महाराज आताची दावणी सत्व औषधी आले. ताबडतोब लक्ष्मण उठील आणि मारुतीराने गीत मात्र महाराज प्रतिज्ञा केली. नक्की औषधानी उठील बोला. ऐसे बोलून मुळाचा दिला मुनिसीला मोळा. पुढील कथा चिर चालतो ते सकाळ परिसोत. महाराज आईच्या पद्धतीने मारुतीराया बोलले. आपल्या शक्तीला असणारं महाराज आमंत्रण दिलं. रांगीला गेली आणि आता जाण्यासाठी तयार झाली. या पद्धतीने महाराज आल्या झाला बोला. एका जनार्दनाचे कानी भूपाळ भूकाळ परिमावली. या लागी माझा कारणे मुठी घासाजले जनी. महाराज एका देणार धनाचे काढतोय. आता भूक लागली पण त्याची माईनच असणार सबंध करावं लागते. आणि त्याच पद्धतीने महाराज आमचा संपूर्ण असणारे जीवाने करा. मागच्या मध्ये बोला. गोड लागे माऊलीसी, ओटीचे काढते वेगळेसे. ओटी बाळकाच्या मुखासी, निज मानासी स्त्या. महाराज गोड लागे मावळीची माईला जो गोड लागते आणि तोच आपल्या लेकराच्या मुखात महाराज देते. आणि त्याच पद्धतीनं माऊलीनं आमच्यासाठी असणारं महाराज एकनाथ महाराजांना हा रामायण केलं. आणि तो रामायण आम्हाला महाराज थोडं थोडं दिलं गेलं बोला. एका जनार्दना शरण, रोपीचा वेवदाना. हनुमान जावो व्यापाना, औषधी आगमन करिना. महाराज एका जना धनाला सांग महाराज कोण मारुतीराया असणारे उद्या या पुढच्या त्या जातील आणि जाऊन महाराज आवृत्ती पुस्तकं बंद करतील. या पद्धतीने महाराज तुमची आलेली जोडी सांगेल.